बुद्ध आणि त्यांचा धम्म, प्रथम खंड, चौथा भाग. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले, ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी, यामधील दुसरा भाग ज्ञानप्राप्ती हा बघणार आहोत. फ्रेंड्स, या आधीच्या भागामध्ये आपण नव्या प्रकाशासाठी चिंतन हा भाग बघितला होता. यामध्ये सिद्धार्थ गौतमांनी खडकाशी धडक देणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनीही निराशेने गौतमाला सोडून दिले हा भाग बघितला. आजचा भाग आपण ज्ञानप्राप्ती बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी 40 दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले होते. मनाची चलविचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्न सेवन केले व तो ताजा तवाना झाला आणि त्याच्या अंगी शक्ती आली. अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली. ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला 4 आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. 4 पायऱ्यांनी त्याने संपूर्ण ज्ञानप्राप्ती करून घेतली. पहिल्या पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण यांचा उपयोग केला. त्याच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली. दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने एकाग्रतेची भार पाडली. तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा व सावधानता यांचे सहाय्य घेतले. चौथ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानेत समतेची अवस्था आणली. अशा प्रकारे एकाग्र, पवित्र, निष्कलंक, निर्दोष, नम्र, चतुर, खंबीर आणि वासनाविरहित मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले. चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला. त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात 2 समस्या आहेत. जगामध्ये दुःख आहे ही पहिली समस्या आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानव जातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या. याप्रमाणे शेवटी 4 आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकारही नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. अज्ञान नष्ट होऊन ज्ञानोदयास आले. त्याला एक नवा मार्ग दिसला. फ्रेंड्स, या पुढच्या भागामध्ये आपण नव्या धम्माचा शोध हा भाग बघणार आहोत. तुम्ही या आधीचा भाग बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथं जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व नमो बुद्धाय लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.